मी पद्मावती धनंजय कुर्रेकर पवार. आमची कुलदेवी जी आहे धारची, पवारांची गड कालिका माता, तिची ही प्रतिमा आहे. आम्ही प्रतिवर्षी आम्ही धारला जात असतो आणि तिचं दर्शन घेत असतो. ही आमची कुलस्वामिनी आहे आणि हिची पूजा करत असताना, पूजा बांधत असताना आम्हाला मनोमन तिचा आनंद होतो, कारण ती कुलस्वामिनी आहे आमची. या देवीच्या नावानं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात वेगळ्या वेगळ्या नावाने तिची पूजा मांडली जाते. बंगालमध्ये दुर्गोत्सव होतो, कलकत्त्याला कालिका उत्सव होतो, तर महाराष्ट्रामध्ये जी 3.5 शक्तिपीठ आहेत त्याप्रमाणे त्यांची पूजा. 3.5 शक्तिपीठापैकी तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी माता आणि माहूरची रेणुका माता व अर्धपीठ म्हणून वणीची सप्तशृंगी माता, या 3.5 पीठांना महाराष्ट्रात मानलं जातं. ही शक्तिपीठं तर कशी मानली गेलेली आहेत एका कथेनुसार, शंकराची पत्नी पूर्वजन्मातली सती जी होती, त्या सती बरोबर शंकर त्याच्या सासऱ्यांनी दक्षाने मांडलेल्या यज्ञासाठी आलेले असतात आणि त्यावेळेला निमंत्रण फक्त सतीला होतं, शंकराला नव्हतं, आणि त्याचा तिथे अपमान होतो. म्हणून मग सतीला ते सहन होत नाही आणि त्यावेळेला ती आपला देहत्याग करते. देहत्याग केल्यानंतर शंकराला असं वाटतं की आपल्या पत्नीच्या देहाची विटंबना होऊ नये कुठे, म्हणून त्यांनी स्वतः तिचे 51 तुकडे केले आणि संपूर्ण देशामध्ये इतस्ततः ते टाकलेले आहेत. मूळ हे सर्जनतेचंच प्रतीक आहे. अशी शक्तिपीठ तिथं तयार झालेली सतीच्या नावानं, म्हणजे पार्वतीच्या नावानं. पार्वती सुद्धा मूळ आदिमायेचं शक्ती आहे. या 3 ज्या आहेत, महाबली, महाकालिका माता, महालक्ष्मी माता आणि महासरस्वती माता, म्हणून यांची पूजा या आदिमायेच्या रूपानं बांधलेली असते. शारदीय नवरात्रामध्ये आपण प्रत्येक घरी कलश ठेवून तिथे कलश मांडला जातो. तत्पूर्वी मातीची एक वेदिका तयार करतात देव्हाऱ्याच्या उजव्या बाजूला आणि त्याच्यामध्ये तो कलश ठेवतात. कलशामध्ये पाणी ठेवतात आणि पाणी ठेवल्यानंतर गंध, पुष्प, फूल, नाणं, अक्षत, सुपारी इत्यादी ठेवून त्याची पूजा, हळदी कुंकवानं पूजा करतात. नागिणीची पानं ते वाहतात. नागिणीच्या पानाची 9 पानाची एक माळ घालतात. एक घटाभोवतीच फिरवतात आणि अशा प्रकारे त्या कलशाभोवती धान्य पेरून तो कलश मांडला जातो. सुवासिनी स्त्रिया मोठ्या उत्साहात हे काम ते करत असतात आणि हे काम करत असताना मनोभावे आपल्या घटातले हे धान चांगलं उगावं म्हणून अशी पूजा बांधतात. आपल्या कुटुंबाला सुखशांती मिळावी, त्याच्याच बरोबर आपला समाज, आपलं राज्य, आपला देश, नवे जगामध्ये सुद्धा शांतता नांदावी, असे सर्व स्त्रिया, सर्व सुवासिनी स्त्रिया याची पूजा बांधत असतात, मांडत असतात. त्या ठिकाणी एक नंदादीप ठेवलेला असतो आणि तो नंदादीप देवीच्या नावानं अखंडपणे 9 दिवस 9 रात्री तो जळत असतो. घरी आलेल्या कुमारिका भोजन दिलं जातं. वय वर्ष 8च्या आत असावी असा एक संकेत आहे आणि अशा कुमारिकेला घरी बोलावून तिचे पाद्यपूजा करून तिला हळद कुंकू लावून भोजन द्यायचं किंवा ज्या अल्पसा आहार असेल आपल्याकडे तो देऊन तिला नमस्कार करायचा. भवानीला तिच्या रूपात पाहायचं, हा खरा संकेत आहे. या रूपानं मला एक आठवण होती, आपल्याकडे जे काही आता सध्या बालिका वध होत असतात, ते भ्रूण हत्या होतात, त्या भ्रूण हत्येला आपण नक्कीच फाटा देऊ शकतो, कारण ही मूळ आदिमाया शक्ती आहे आणि त्या आदिमाया शक्तीचं स्मरण ज्यांना ज्यांना होईल ते नक्कीच या विचारापासून, वाईट विचारापासून परावृत्त होतील असं मला वाटतंय. तर अशा प्रकारे घरी सवाष्ण स्त्री जरी आली तरी पण तिची या 9 दिवसात आपण तिचं स्वागत करून हळदी कुंकू देऊन, तिला फराळ देऊन, पूजा करून तिला साभार ओटी भरून परत आपण पाठवली पाहिजे, अन्यथा तशी जाऊ देऊ नये, असा एक संकेत आहे. आमच्या कुटुंबाचा तरी तो संकेत आहे. आम्ही दरवर्षी गड कालिका मातेला जेव्हा जातो त्यावेळेला आपली कुलभवानी देवी जी आहे, की जिने शिव छत्रपतींना सुद्धा ताकद दिलेली होते, सर्व चांगल्या कामासाठी शक्ती आणि ताकद देणारी म्हणजे ही शारदीय नवरात्रामधली कालिका माता. तर
ही जी मूळ अंबाबाई आहे किंवा महाकाली आहे, महालक्ष्मी आहे, यांची स्वरूप कशी आपण केलेली आहे, तर असं सांगितलं जातं कथांमधून की अगदी सृष्टीच्या सुरुवातीला दुर्गम नावाचा जो राक्षस होता, ज्याला ब्रह्मदेवानेच वर दिलेला होता, तो खूप माजला होता, उन्मत्त झालेला होता आणि तो देवांना सुद्धा ऐकत नव्हता. देवांशी त्याने युद्ध आरंभलेलं होतं. देव पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना विनंती केली, विनवणी केली. तर मग त्यांनी सांगितल्यानुसार पुन्हा देवाने आदिमायेची आराधना केली आणि आदिमायेची आराधना केल्यानंतर त्या देवीनं आपलं जे मूळ स्वरूप आहे ते जागृत केलं आणि त्या दुर्गम नावाच्या राक्षसाचा वध केला. म्हणून तिला दुर्गा देवी, दुर्गा माता असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे महिषासूर राक्षसाचाही तिने वध केला, म्हणून तिला महिषासूर मर्दिनी म्हणलेले आहे. शुंभ, निशुंभ हे सुद्धा काय करत होते, देवांचा पराभव करण्यासाठी तयार झाले होते. त्यावेळेला देवीने गळ्यामध्ये रुंड माळा घालून चामुंडेचं रूप घेतलेलं होतं आणि मग ते रूप घेतल्यानंतर सुद्धा तिने त्या राक्षसांचा वध केला. अशा प्रकारे कधी अंबिका बनून, कधी दुर्गा बनून, तर कधी महिषासूर मर्दिनी बनून ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर संहार होत होता, दुष्टांचा प्रकोप होत होता, त्या वेळेला तिने आपल्या शक्तीनं, ताकदीनं त्या दुष्टांचा संहार करण्याचा प्रयत्न केला आणि देवांचाही प्रतिपाळ नवे देवांच्या रूपात सर्व सृष्टीवरच्या प्रजाजनांचा प्रतिपाळ करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या काळापासून, प्राचीन काळापासूनच दुष्टांचा संहार करणारी, सज्जनांचा प्रतिपाळ करणारी अशी ही अंबिका, अशी ही काली माता, अशी ही महासरस्वती माता धावून येत असते. कारण भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला माहिती आहे, संस्कृतीचं जतन करणं, संवर्धन करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपल्याला जर बळ हवं असेल, शक्ती हवी असेल आणि प्रचंड प्रमाणात ताकद हवी असेल, तर आपण या देवीची आराधना आणि पूजा मांडली पाहिजे. तर अशा प्रकारे नवरात्र उत्सवामध्ये जगाचा उद्धार करणार म्हणून जगत उद्धारी किंवा देवीचं हे जे नवरात्र करतो, घटस्थापनेपासून आत्तापर्यंत त्याला शारदीय नवरात्र असंही आपण म्हटलेलं आहे. तर या देवीची आराधना आणि पूजा बांधून सर्व विश्वाचं कल्याण कर, देशाचं कल्याण कर, राज्याचं कल्याण कर, आमच्या कुटुंबाचं कर, परिवाराचं कर, समूहाचं कर, कल्याण कर, एवढीच अपेक्षा आपण या देवीजवळ करावी आणि ह्या देवीकडून चांगल्या प्रकारची शक्ती दे, सर्वांची उन्नती होऊ दे, सर्वांच्या मनात चांगली बुद्धी निर्माण कर. आणि अशा प्रकारे ते घटाजवळचं धान जर आपलं चांगलं उगवलं तर ते सृजनतेचं प्रतीक आहे. आणि मुळात देवी श्री ही सुद्धा सृजनात्मकता निर्माण करणारं प्रतीक आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा 9 दिवस हा उत्सव करून त्यावेळेला आपल्याला माहिती आहे, अश्विन महिन्यामध्ये शेत शिवारामध्ये सुद्धा पिकं खूप जोमानं वाढलेली असतात, हिरवीगार असतात. त्याचाही जागर त्या आदिमायेच्या रूपातच होत असतो. तिची कृपा आहे म्हणून तर ही सृष्टी आपल्याला सुजलम सुफलम झालेली दिसत असते. तर अशा प्रकारे या चामुंडेचं, या दुर्गा मातेचं, या काली मातेचं स्मरण सर्व भारतीय लोक करत असतात. देश विदेशात गेलेले भारतीय सुद्धा 9 दिवस याचा उपवास करतात, पूजा मानतात आणि अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा खूप जोमानं, जोशात, मोठ्या उमेदीनं हिची पूजा मांडतात, आनंदानं. हल्ली तर आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये गरबा खेळला जातो, नाही गावोगाव आता दांडिया, गरबा या निमित्तानं या देवीचं स्मरण करतात, उत्साहात तिचा जागर करतात. अशा ह्या देवीला वंदन करून आणि गड कालिका मातेचं स्मरण करून मी माझे विचार थांबवते. जय अंबा माता.